सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। वडूज बस स्थानकातील चैन चोरीचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास। 4,20,000 रुपयांची सोन्याची चेन जप्त। वडूज तालुका खटाव बस स्थानकात एसटी बसमध्ये चढत असलेल्या वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेत चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीस वडूज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून ताब्यात घेतले। आरोपीकडून चोरीला गेलेले सुमारे 30 ग्रॅम वजनाची व अंदाजे 4,20,000 रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे। दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11:25 फिर्यादी बबन गणपती पळे वय 75 राहणार तळवडे तालुका खटाव जिल्हा सातारा हे वडूज एसटी स्टँडवरून तळवडेकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 3 तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली। या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास करताना पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे व अश्विनी घारगे यांनी वडूज एसटी स्टँड परिसरासह वडूज शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचा बारकाईने तपास केला। या तपासाच्या आधारे संशयित आरोपी गोरख तुकाराम मासाळकर वय 26 राहणार शेवगाव रोड नाथनगर पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर याचा शोध घेण्यात आला। आरोपी पाथर्डी शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याची पडताळणी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। त्याच्याकडून चोरीस गेलेले 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे। आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। वडूज पोलिसांनी जप्त केलेली सोन्याची चेन मूळ मालक बबन गणपती पळे यांना परत केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, माजी सरपंच प्रतिनिधी अमोल साबळे, नवनाथ पळे तसेच पंचांच्या समक्ष ही सोन्याची चेन बबन पळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। चोरीस गेलेल्या मौल्यवान मुद्देमाल परत मिळाल्याने पळे यांनी वडूज पोलिसांचे आभार मानत त्यांच्या तत्पर कारवाईबद्दल धन्यवाद व्यक्त केले। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे व अश्विनी घारगे यांनी केली। 2026 रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादीनामे बबन गणपत पळे वय 75 वर्षे हे वडूज बस स्थानक येथून बसमध्ये बसून तळवडे त्यांच्या राहते गावी जात असताना 11 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन ही चोरी करून नेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2026 कलम 303 BNS 303(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद होता। गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार अश्विनी घारगे मॅडम करत होत्या। तपासादरम्यान पोलीस हवालदार शिवाजी खाडे आणि गणेश शिरकुळे यांनी जवळपास 19 सीसीटीव्ही फुटेज मधून एक संशयित व्यक्तीला सर्च केलं, फाइंड आउट केलं आणि त्याची ओळख पटवण्यासाठी देखील प्रयत्न केले। ओळख पटवल्यानंतर तो व्यक्ती पाथर्डी अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आमच्या ॲडिशनल SP मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि दहिवडी डिव्हिजनचे DYSP रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी येथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याने त्याच्या घरामध्ये लपवून ठेवलेली 3 तोळ्याची सोन्याची चेन ही ताब्यात गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली आणि गुन्हा उघडकीस आलेला आहे। नमूद आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होतात किंवा उघड होण्याची शक्यता आहे। त्याच्याकडून त्याने इतर काही गुन्हे केलेले आहेत का या अनुषंगाने देखील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने तपास चालू आहे। फिर्यादीनामे बबन गणपत पळे व 75 वर्ष यांची चोरी गेलेली चेन आज रोजी गुन्ह्याच्या तपासकामी आपण जप्त करू
ती त्यांना योग्य प्रोसिजरने कायद्याची जी काही प्रक्रिया ठरलेली आहे त्यानुसार आपण त्यांना पंचासमक्ष परत करत आहोत, सुपूर्द करत आहोत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, ॲडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम आणि DYSP रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात झालेली आहे, करण्यात येत आहे. मी बबन गणपत पळे, राहणार तडळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझी चेन वडूज एस टी स्टँडवरून हरवली होती, चोरट्याने नेली होती. तरी मी लगेच वडूज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. त्याप्रमाणे त्यांनी कसून चौकशी करून वरिष्ठ अधिकारी सोनवणे साहेब, आमचे खाडे साहेब, शिरकोळे साहेब यांनी भरपूर प्रयत्न करून मला ती परत मिळवून आज रोजी दिली. त्याबद्दल मी सर्व पोलीस स्टेशन स्टाफचा आणि साहेबांचा आभारी आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.